तर आज आपण मस्तपैकी फिश फ्राय करणार आहे। बघा इथे मी हलवा फिश आणलेली आहे 1 किलो आणि मोठी असल्यामुळे छान असे मस्त त्याचे मोठे मोठे कट करून घेतलेले आहे काप। हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याला आता आपल्याला हळद मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि वरतून कोथिंबीर घालायची आहे। थोडासा फिश मसाला आपल्याला हा घालून घ्यायचा आहे। बघा आता हा सगळं आपल्याला मॅरिनेशन करून ठेवायचं आहे। त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे। तर आपल्याला जवळपास 1 तास तरी मॅरिनेशन करून ठेवायचं आहे। आता 1 तास नंतर आपल्याला इथे मी काही रवा घेतलेला आहे, त्यानंतर इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि तिखट मीठ वगैरे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये। बघा असं चटपटीत आपल्याला हे वरचं आवरण बनवायचं आहे, जेणेकरून आपण यामध्ये वरचं हे जे कोटिंग आहे हे तयार होणार आहे फिशला लावण्यासाठी। जवळपास इथे 1 तास झालेला आहे व 1 तासानंतर आपल्याला एक एक फिशचा पार्ट घ्यायचा आहे व हे आपण जे कोटिंग तयार केलेलं आहे रवा, त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठ, त्याच्यामध्ये तिखट मीठ वगैरे घालून घेतलेलं आहे आणि हे कोटिंग आपल्याला या फिशला लावून घ्यायचं आहे। दोन्ही साईडला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। बघा तुम्ही एकदा लावल्यानंतर परत दुसऱ्यांदा लावू शकता, असं कोटिंग लावून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा वरचं असं झटकून घ्यायचं आहे। बघा आता पुन्हा तुम्हाला मी एक लावून दाखवते आहे। खूप सुंदर होतात हे फिश फ्राय, एकदम मस्त आणि तेल सुद्धा कमी लागतं आणि खूप छान आणि चविष्ट होतात। तर तुम्ही एकदा नक्की करून बघा। बघा अशा प्रकारे हे आपल्याला हे सगळं लावून घ्यायचं आहे वरचं कोटिंग। म्हणजे कसं आहे ना की फिश ही तेलामध्ये आपण टाकल्यानंतर अजिबात त्याचे शिंतोडे पण उडत नाही आणि अजिबात नाही आणि व्यवस्थित होतात फ्राय, एकदम छान अगदी क्रिस्पी आणि कडक छान असे फ्राय होतात। बघा इथं मी एक पॅन घेतलेला आहे व त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे। शॅलो फ्राय आपल्याला करून घ्यायचे आहे इथे। पहा किती छान अगदी मस्त दिसतात पण आहे ना, एकदम छान। आता एका साईडला आपल्याला हे झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि हे मीडियम गॅसवरच करायचं आहे आपल्याला। आणि मी जो मीडियम गॅस ठेवलेला अगदी शेवटपर्यंत मीडियम गॅसच ठेवलेला आहे। बघा अशी पलटी करून घ्यायचं आहे आणि इथं जर तुम्हाला वाटलं थोडंसं तेल टाकायचं तर टाकायचं, नाही तर मग गरज नाही। बघा किती सुंदर दिसत आहेत अगदी आणि एकदम छान अगदी मस्त आणि अजिबात कुठे काही पसारा झालेला नाही, उडलेलं नाही आणि एकदम छान असं मस्त कडक फ्राय झालेलं आहे। बघा एकदम आणि एकदम चविष्ट। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे फिश आणली तरी चालणार आहे। बांगडा आहे, कोंबडा आहे, कटला आहे, भरपूर प्रकारचे सुरमई आहे, प्रकारचे मासे मिळतात। बघा इथे मी हा हलवा मासा आणलेला आहे। बघा आपले छान अगदी दोन्ही साईडला आपल्याला आलटून पालटून आपल्याला हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे। बघा याच्यावर झाकण सुद्धा ठेवायची गरज नाही, कारण हे उडतच नाही। बघा अशा प्रकारे आपल्या ही फिश फ्राय तयार झालेली आहे। बघा बघा आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे। तर लगेचच आपल्याला पुन्हा दुसरं पण बॅच आहे ती पण करून घ्यायची आहे। आता हे छान अगदी कोटिंग करून ठेवले, तोपर्यंत आपल्याला हे होत आहे तोपर्यंत दुसरे कोटिंग करून ठेवायचे आहे आणि याच्यावरतून अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे फिश फ्राय होत आहे तोपर्यंत मी सुनीता कुक विथ सुनीता पराते या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। बघा आता ही आपली दुसरी बॅच पण झालेली आहे आणि हे होईपर्यंत मी तिसऱ्या बॅचला पण लावून घेतलेलं आहे। हे सगळं तुम्ही एकदम सगळे लावून आणि नंतर पण फिश फ्राय करू शकता, पण माझ्या एका साईडला मुलं पण बसलेले होते, त्यांना जसजसं होईल तसं मी वाढत गेलेली आहे आणि त्यांना पण खूप आवडली, खूप सुंदर झालेले होते हे। बघा एकदम छान। आणि जर तुम्हाला यामध्ये ग्रेव्ही करायची असेल ना तर फक्त त्यांचं जे डोक्याकडचा भाग असतो ना त्याचीच फक्त ग्रेव्ही करा, खूप सुंदर लागते। तर मी काही ग्रेव्ही पण केलेली होती आणि ती भाताबरोबर पण खूप छान लागते आणि हे असं नुसतं खायला पण खूप छान लागतं। बघा आता ही आपली तिसरी बॅच पण झालेली आहे आणि हे पटकन होतं, याला अजिबात वेळ लागत नाही। आणि हा मासा जो आहे, ही फिश जो आहे
याच्यामध्ये जास्त काटे पण नाहीयेत. अगदी मोठा एक काटा आहे आणि अगदी एक दोन बारीक काटे असतील, म्हणजे मुलं पण अगदी ज्यांना कळतं ते व्यवस्थित सहज खाऊ शकतील, इतके छान आहेत हे. तुम्हाला नेहमीप्रमाणे तुम्हाला जो तुम्ही मासा किंवा फिश तुम्ही खातात तो तुम्ही आणून ह्या पद्धतीने जरी तुम्ही फ्राय केले ना तरी खूप छान होतात हे. बघा एकदम क्रिस्पी आणि एकदम छान असे झालेले आहेत. कलर वगैरे खूप सुंदर आलेला आहे बघा. तर एकदा नक्की करून बघा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओला.